आज इयत्ता 10वीचा बोर्डाचा पहिला पेपर होता आणि या पहिल्या पेपरसाठी पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना नेहमीच भीती वाटत असते. हा पेपर कसा गेला किंवा राज्यभरामध्ये विविध केंद्रामध्ये आज 10वीची विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. मराठीचा पेपर असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं विद्यार्थ्यांना, मात्र पुढचे पेपर कसे जाणार आहेत हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. पेपराचा खूप इझी होता. कोणता होता? मराठी. कसा अभ्यास केला? रात्रभर जागून केलता अभ्यास. एकाच दिवशी का आधीपासून? एकाच दिवशी. रट्टा मार. हो. क्लासमध्ये बिझी होतो, क्लासमध्ये टेस्ट बेस चाललेला, त्यामुळे एकच दिवस अभ्यास करायला भेटला. पुढचे पेपर कसे जातील? खूप इझी जाते. बॅनर लागेल ना इथे. हो, लागेल. नंबर येईल? पहिला येईल. एवढा कॉन्फिडन्स आहे. आणि मग अनुभव कसा होता? भीती होती का? भीती होती. फर्स्ट टाइम दिला ना पेपर, त्यामुळे भीती होती. द्यायची इच्छा आहे? नाही. बट एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम होता पेपरचा, त्यामुळे भीती होती. बट आता भीती नाहीये. तुला काय वाटतं पेपराचा? छान होता, मस्त. कोणता होता? मराठी होता. किती मार्क्स पडतील अंदाजे? 70. बाकीचे पेपर कसे जातील? बाकीचे पेपर तयारी केली तसे. आता काही अशी भीती होती का तुला अभ्यास करताना किंवा पेपर देताना? भीती तर सर्वांनाच वाटते. काय? जो अभ्यास केला तो येईल की नाही आणि कसे मार्क पडतील, बस. घरच्यांकडनं काही फोर्स असतो, प्रेशर असतो अभ्यास करायला? अजिबात नाही. काय बनायचं होतं? अकाउंटंट. थँक्यू, ऑल द बेस्ट. कसा होता पेपर आता? सोपा होता. कोणता होता? मराठी. किती पर्सेंटेज पडते? 60+. काय अभ्यास काय केलेलास? व्याकरण वगैरे केलेले, पत्रलेखन जाहिरातीचा अभ्यास केलेला, बाकी दुसरा वगैरे जे होतं ते. मराठी सोपं वाटतं की इंग्लिश? मराठी सोपं वाटतं. किती पर्सेंट पडते? सांगितले ना. पर्सेंटेज किती पडते पर्सेंटेज टोटल? 75. किती आहे? 75, 76. 76. काही भीती वाटली पेपर देताना? काही असं वाटलेली. फर्स्ट टाइम पेपर देतो, भीती वाटणारच ना. फर्स्ट पुढचे टाइम कसे जातील? पुढचे चांगलेच जाणार. हे चांगले गेले, पुढचे पण चांगलेच जाणार. ऑल द बेस्ट. कसा होता पेपर? चांगलं होतं. कोणता होता? मराठी. किती मार्क्स पडतील? पडतील 60. 60 पाहिजे. बाकीचे पेपर्स कसे जातील? चांगले. अनुभव कसा होता? म्हणजे टेन्शन होतं की काय होतं? नाही, चांगलं होतं. घरच्यांचा काही प्रेशर असतो की हे करा ते करा? हा, मम्मी सांगते अभ्यास करा. करायला पाहिजे की नाही? हो. पुढे जाऊन काय बनायचं? अजून बघितलं नाही. पुढचे पेपर पण इथेच असणार आहे? हो. कोणता होता? मराठीचा. कसा वाटला? का अभ्यास केलेला? होता, सोपं होतं, फक्त ग्रामर हार्ड गेलं. घरच्यांचा काही प्रेशर असतो की हे अभ्यास करा तसं करा? नाही. पुढचे पेपर कशी जाऊ शकते काय वाटतंय? जाते चांगलं. अनुभव कसा होता? घाबरली होती की हॅपी होती, खुश होती? फर्स्ट होता म्हणून घाबरली, पण आता नाही. आता नाही. किती मार्क्स एक्सपेक्टेड आहेत? अरे भाई, किती पडायला पाहिजे तरी अंदाजे? 70. अभ्यास केला पाहिजे मुलांनी? आज 10वीचा पेपर आहे. त्यांनी मनापासून अभ्यास करायला पाहिजे माझ्या तुमची हिशोबाने. नाही, सगळेच पोरं 10वीचे 12वीचे त्यांनी अभ्यास केला, त्यांच्या फायद्यासाठी राहील. पुढे जाऊन त्यांच्या भविष्यासाठी चांगलं राहील. आम्ही काय पोरांना काय कामाधंदा काय सांगत नाही, ते अभ्यास बिंदास करते. पण नेहमीच जे काही पॅरेंट्स असतात, वडील असतात, ते आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी फोर्स करतात, तर त्याबद्दल काय बोलाल? नाही, मी तर अजूनपर्यंत माझ्या पोरांना फोर्स नाही केला. माझी पोरगी 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करतात. कसा अभ्यास केला पाहिजे मुलांनी? मुलांनी तर त्या नेहमीप्रमाणे चांगला अभ्यास केला पाहिजे. त्याच्यावरतीच त्याचं भवितव्य आहे. पण ते कितपर कळते हे त्याच्यावर आहे आणि त्याच्या शिक्षकावर पण आहे. कारण आपण जे आहे ना, आपल्याकडे जमत नाही म्हणून त्याच्याकडे पाठवतो आपण, आणि ते तेवढं नाही हे करा. बरेच जे पॅरेंट्स असतात ते त्रास देतात, म्हणजे का अभ्यास करा, तर त्यावर मुलांना काही नाही, अभ्यासावरती जास्त जोर देण्यात अर्थ नाही. त्या मुलांची कॅपॅसिटीच्या हिशोबानेच त्यांनी दिलं पाहिजे. उलट जे आहे ना, जोर देऊन का दबाव देऊन अभ्यास होत नाही, तो प्रॅक्टिकलीच त्याच्यावरती आहे असं मला वाटतं. मराठीचा पेपर होता, कसा अनुभव वाटला? मराठीचा पेपर सोपा होता आणि अनुभव खूप चांगला आहे. जसा अभ्यास केला तसं आलंय, बाकी काय नाही. पुढचे पेपर कसे जातील? का अनुभव वाटतंय? अभ्यास केल्यावरती सगळे सोपेच जातील, बाकी काय नाही. जे अभ्यास करते तेच येतं की वेगळं काही असतं? तेच येतं, बाकी काय म्हणजे असं भीती वाटत होती आधी कसं पेपर देणार 10वीचा? हो, वाटत होती भीती. आजचा पेपर कसा होता आणि कोणता होता? आजचा पेपर खूप सोपा होता आणि मराठीचा पेपर होता आज. मराठीमध्ये काय इझी वाटतं? मराठीमध्ये सगळंच इझी वाटतं, दुसरं काय हार्ड नाही. अनुभव कसा होता? म्हणजे पुढचे पेपर कसे जाऊ शकतात? अनुभव खूप चांगला होता, म्हणून असं वाटतं की पुढचे पेपर सोपे जातील. किती पर्सेंटेज ऑल ओव्हर अपेक्षित आहे?
मला 90 अबव पर्सेंटेज पाहिजे. 90 अभ्यास केलाय तसा जे अभ्यास करते तेच येतं की वेगळं काही असतं? तेच आहेत. म्हणजे तुला माहित असतं का हेच यायला पाहिजे? म्हणजे मी आधी पण क्वेश्चन पेपर्स बघितलेले आहेत ना. ओके. तुला काय वाटतंय कसा होता पेपर आणि कोणता होता? मराठीचा पेपर होता आज. खूप छान पेपर लिहिला. असं वाटतंय की परत परत हाच पेपर द्यावा मराठीचा. पुढचे पेपर कसे जाते? एकदम मस्त. आजच्या पेपरवरून वाटतं की दुसरे पेपर पण छानच जाते. पर्सेंटेज किती पडतील अपेक्षित काय? 85 आपण. काही भीती वाटली पहिल्यांदा पेपर देताना? हा फर्स्ट टाइम म्हणजे पेपर आले हा तर भीती वाटते, पण नंतर काय नाही लिहिताना कसा बरोबर होता अनुभव कसा होता? लय भारी. म्हणजे मस्त पेपर होते ना, तर अनुभव पण चांगलाच होता. मस्त एकदम अभ्यास केलेला मग मस्तच झाला ना. कोणता होता? मराठी पुढचे पेपर कसे जाते आताचा अनुभव पकडता? बरे जातील. अभ्यास म्हणजे जे केलेलं त्यातलं चालेलं. अशी अपेक्षा आहे की पुढचे पण चांगलेच जातील. अभ्यास केलेल्यातलं चालेल. किती पर्सेंटेज पाहिजे? अबाव 95 कारण आमच्या शाळेचा रेकॉर्ड 94 आहे. पॅरेंट्स काही तुला फोर्स करतात अभ्यास करा याबद्दल? नाही, आईच पोलीस आहे, मला तिच्यावरती जायचंय.